म्हणजे आपण एक पंतप्रधान निवडून देणार आहे देशासाठी असं आपल्याला पंतप्रधान पाहिजेच. त्यांना पण आम्ही संधी देऊन बघितल्या. 1 रुपयाचीही मदत केलेली नाही. आमच्या भागाचा विकास व्हावा ह्या गोष्टी आम्ही पाहतो, पण आतापर्यंत त्या झालेल्या नाही. हाता मोजणे इतक्याच वेळेत आलेले आहेत. ज्यावेळी मत टाकायची वेळ येते तेव्हाच बरं सगळी येतात गावात. राजकारणाचं काय पाक चौथाच केला सरकारच एवढं घाण आहे त्याला आम्ही तर काय करू शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडी जी चालू आहे त्यावेळेला मागे ही भाजपने एकत्र होती, ती फुटून तिने काँग्रेसला गेली, पण ही 300 फोडली. शेतीवर जीवन चाललेलं आहे, त्या माणसानं काय करायचं. आश्वासनं देणार तुम्हाला आरक्षण देऊ, फक्त त्याला इकी नसल्यामुळे आवाज उठत नाही. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं. आणि आपण महाराष्ट्रातल्या विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे, तिथल्या मतदारांशी बोलतो आहे, त्यांचे प्रश्न समजून घेतो आहे, तिथल्या समस्या काय आहेत, तिथले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं ते जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न आपण करतो आहे. आत्ता आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघ म्हटलं की ऊस उत्पादक हा पट्टा आहे मोठा. या ठिकाणी साखर कारखानदार आणि शेतकरी असा फार मोठा संघर्ष आपण अनेक वर्ष पाहत आलो आहे. ऊस दरवाढीच्या संदर्भातली आंदोलनं पाहत आलो आहे आणि त्यामुळं हा लोकसभा मतदारसंघ देशाला परिचित झाला आहे. माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमके इथं काय प्रश्न आहेत. दादा नमस्कार, कशा आहात? आहे बरं, एकदम छान चाललंय. चालेल. सध्या उन्हाळ्याचं फार तीव्र ऊन म्हणजे सूर्याची किरणं येत आहेत. शेतीची परिस्थिती काय म्हणते सध्या? शेतीची परिस्थिती म्हटला तर सध्या आमचं गाव अशा ठिकाणी आहे की आमच्या तालुक्याला 2 संगम असूनसुद्धा वारणा कृष्णा आणि पंचगंगा ही 2 संगम आमच्या तालुक्यात असून आमचं गाव जैनापूर, ह्या जैनापूर गावाला पाण्याची भीषण परिस्थिती आहे. शेताला पाण्यात सोडा, आता सध्या घरात पाणी पिण्यासाठी सुद्धा आम्हाला 200 लिटरचं एक बॅरल भरण्यासाठी 3 वेळा बोर चालू करायला लागला. अशी आमची सध्याची परिस्थिती आहे. आता मग इथं काय पिकवता तुम्ही? आमच्या भागामध्ये हंगामी पिकं असतात. ऊस असू दे किंवा थोडंफार माळव्याचं प्रमाण असते. ते पाणी असेल तर, नसेल तर मग लोक ह्या दिवसात तरी शांतच असते. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक म्हटलं की जरा म्हणजे आपण राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे. राष्ट्रीय सुरक्षा असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असेल, शेतीच्या संदर्भातली धोरणं असतील, शिक्षणाचं धोरण असेल, आरोग्याचं धोरण असेल, उद्योग व्यापार असे धोरणं म्हणजे आपण देशाचा कारभार किंवा देश कसा पुढं न्यायचा या संदर्भातली धोरणं ठरवणारं सरकार याच्यातून तयार होतं, बनतं. तुम्हाला काय वाटतं, कोणती धोरणं महत्त्वाची वाटतात? तुम्ही शेतकरी आहात, शेतीच्या संदर्भात आत्ताच तुम्ही पाण्याचा विषय बोलला, हमीभावाचा विषय बोलला. हे काय एकूण कशी परिस्थिती? माणसाच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र, निवारा तर आहेतच. ह्या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त आज सध्या राजकारणाची परिस्थिती पाहता ह्या 3 गोष्टी मिळवणं अद्याप मुश्किल होऊन बसली. राजकारणाची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? महाराष्ट्रातलं राजकारण मलाच नाही, पूर्ण देश बघायला लागला की देशाची परिस्थिती काय चालू आहे आता सध्या. महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडी जी चालू आहे ही परिस्थिती पाहता आम्ही दुसऱ्याच्या भांडणामध्ये कसं पडायचं हा पण एक विषय होतो. आणि काय विषय की बाबा ज्या उमेदवारांना आम्ही निवडून दिले ते उमेदवार काही गोष्टींसाठी जर बाहेर जात असतील किंवा राजकारणाला वेगळं वळण लावत असतील आणि आम्ही विकास करतोय असं म्हणत असतील तर आम्हाला पण थोडा विचार करायला हवा. विकास नाही झाला का तुमच्याकडे? विकासाचा विषय नाही. विकास हा विषय कसा असतोय, विकास झालेल्याची जाणीव होत असते. विकास नाही झाला तर कशी जाणीव होणार? जाणीवच नाही तुम्ही म्हणता. फोडाफोडीचं राजकारण फार महत्त्वाचा विषय बोललेत. काय दुसरे तरुण आहेत माझ्यासोबत. तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या निमित्तानं या निवडणुकीमध्ये आपले प्रश्न चर्चेला आले पाहिजेत?
तर कुठले असे प्रश्न वाटतात की त्याची चर्चा व्हायला पाहिजे? या विषयावर मी काय बोलू शकत नाही, कारण की सरकारच एवढं घाण्यात आलं, आम्ही तर काय करू शकणार नाही. काय म्हणायचं आहे? एकदम तरुण हे सध्या देशातले काय करतात तुम्ही आता? काम काय करता? वायर म्हणा. वायर म्हणे. मग काय रोजगाराची परिस्थिती तुमच्या भागात? रोजगार काय आता सगळं खाजगीकरण झालंय. आता त्या खाजगीकरण झाले म्हणल्यावर आता काय करता बी येणार नाही आपल्याला. आणि राजकारण जर म्हणला तर तो आता बघायलाच परिस्थिती. आता जी बोलले ते फोडाफोडी म्हणा, परत काम करतो, मतदान मत ज्यावेळी येतं, ज्यावेळी मत टाकायची वेळ येते तेव्हाच बरं सगळी येतात गावात, फिरतात, गाडीतून बसून फिरतात. ऐन टायमाला काय येत नाही, काय तुमच्या प्रश्न काय तुमचे म्हणून विचारले येत नाहीत. बरं आत्ताच काय तसा दुसरा एक विषय, आमच्या गावामधून समृद्धी महामार्ग जो आहे तो जाणार आहे. तो पिवळा खांब दिसते का, तो खांब आणि ह्या भिंतीवर जी पिवळी रेष उठवलेली दिसते बघा, ह्या इतक्या मार्गामधून समृद्धी महामार्गाचा हायवे जाणार. आमच्या गावातल्या ह्या घरांची पूर्ण लाईन जाते. ह्या लोकांना राहण्यासाठीची जागेपासूनचा प्रश्न त्यांचा निर्माण झाला. मग त्यांना कुठं तर जागा दिली तर ती लोक, त्यांची मुलं आहेत, शाळेपासून त्याचे पैसे आणि हे म्हणजे इतर ठिकाणी मिळाले तसे मिळतील ना तुम्हाला? पैशाचा विषय नाही होतं. आता मला सांगा, एखादी गोष्ट करत असताना इथं जे बस्तान मांडवले, हे बस्तान उचलून दुसरीकडे नेऊन परत बसवणं हे सोपं आहे का? लहान मुलांच्या शाळेपासूनचा प्रश्न निर्माण होतो. पण विकास करायचं म्हटलं की काय थोड्याशा काय विकास, कशाचा विकास? झाडं तोडून तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग वाढवा लागलाय. टेम्परेचर आज 48°C वर चाललं टेम्परेचर सध्या. त्या रस्त्याला जर तुम्ही गेला तर सावलीत थांबावं म्हटलं तर एक झाड गावणार नाही तुम्ही. मग कसला विकास म्हणायचा याला? कशाचा विकास म्हणायचा आहे सध्या? दुसरी गोष्ट मी साहेब सर तुम्हाला सांगतो की बाबा, आता सध्या आम्ही शिरोळ तालुक्यामधून बोलतोय, पण राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची बघता माझ्या हे लक्षात येते की मला मतदान करत असताना सांभाळून आणि मी योग्य माणसाला मतदान करावं अशी मी गरज आहे असं मला वाटते. काय वाटतं हातकणंगलेमध्ये आता म्हणजे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे? तिरंगी लढत म्हणजे कोण, कुठल्या उमेदवार योग्य वाटतो? मग नाही, उमेदवार हे उमेदवार असतात. प्रत्येकजण आपापल्या कामाची यादी तयार करून त्या पद्धतीनं कामाला जे काम त्या पद्धतीने करण्याचं नियोजन करत असतात. हे सगळं बरोबर आहे, पण आम्हाला त्या पद्धतीने त्याचा रिझल्ट न भेटत. आम्ही प्रत्येक वेळेला योग्य उमेदवार निवडून देऊन त्यांना आम्हाला सहकार्य करावं, त्यांच्या माध्यमातून आमच्या भागाचा विकास व्हावा ह्या गोष्टी आम्ही पाहतो, पण आत्तापर्यंत तर त्या झालेल्या नाहीत. यावेळेस बदलाचं वार आहे तुमच्या लोकसभा मतदारसंघात? सध्या तसं बाकीच्यांचं मी काय सांगत नाही, पण मला तर बदल हवा. बरोबर. पण ह्यावेळेस काय वाटतं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे? तिरंगी लढत आहे? तिरंगी लढत म्हणायचं गेलं तर सगळी तिन्ही बाजूने बिन हे आहे थोडा. कारण तिन्ही बिन मतदार, तिन्ही बिन जे हे आहेत उमेदवार आहेत, तिघांची बिन ताकद एकच आहे. त्यामुळं कोण कुणाचं काय सांगतंय, कसं येईल, कोण काय करेल हे काय सांगता येत. एकदम जोराची लढत होईल? हो, जोरात घासाघाशी ती होणारच. परत आणि काय महाराष्ट्रात जे राजकारण फोडाफोडीत झाले त्याचा परिणाम दिसतोय. हा परिणाम तो आहे. त्याचा परिणाम होणार आहे? होणार, त्याचा परिणाम होणारच. तर आता कसं झाले, आता जे हे 3 मतदारसंघ आहेत, एकच इच्छा आहे मला, जो कोण बी निवडून त्यानं फक्त येऊन कामं करावं. पुढच्या टायमाला म्हणजे हे करता बिन विचार करता मतदान केलं जाईल. बिन विचार करता मतदान केलं जाईल. कामं करावं असं म्हणतात. कामं केली तर मतदान तुम्हाला म्हणजे असंच आम्ही न मागता सुद्धा देऊ असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले मतदार आहेत. दादा, लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार जोरात आहे, नेते येतात, त्यांच्या भूमिका मांडतात, पण आता आपले प्रश्न, आता लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे आपल्याकडं नीट चारी खांदली नाही, ही पांदीचा रोड गेला नाही, ह्या मुद्द्याला काय अर्थ नाही. ही निवडणूक ही राष्ट्रीय स्तरावरची असते. इथं जे प्रश्न आहेत हे धोरणात्मक विषय असतात, तर त्या संबंधातच आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. आता तुम्ही सगळे शेतकरी वर्ग दिसताय, घरामध्ये शिक्षणासाठी पोरं असतील, घर तुम्ही चालवता,
सध्याची काय परिस्थिती वाटते तुम्हाला? परिस्थिती म्हणण्यापेक्षा आपलं इलेक्शन आहे ते लोकसभेचं आहे. म्हणजे आपण एक पंतप्रधान निवडून देणार आहे, बरोबर. ही काय आपल्या गावातले भावकीची ग्रामपंचायतचे इलेक्शन किंवा अन्य काही इलेक्शन असे सोसायटी इलेक्शन नाही, तर आपण एक भारत देशाचा पंतप्रधान निवडणार आहे काय. तर तो निवडताना आपण कुठल्या भूमिकेनं मतदान करणार आहे हे गरजेचं आहे, महत्त्वाचं. आपल्याकडं अध्यक्षीय संसदीय पद्धती नाही आहे. आपण पंतप्रधान निवडत नाही. आपण मतदान करणार आहे, आपण ते निवडणार आहे ना. आपण निवडून दिलेले खासदार खासदार ते ते निवडतात. निवडू. आपण त्यांनाच मतदान करणार आहे ना. आपण जे आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे ते खासदारांना मतदान आपण आता करणार आहे ना. आपल्या देशातली किंवा आपल्या तुमच्या लोकसभा मतदारसंघातले काय महत्त्वाचे प्रश्न वाटतात की जे सुटले पाहिजे? आता मोदी सरकारमुळे तर सर्व नागरिकांना बऱ्यापैकी अन्न आहे, धान्य मोफत आहे. परत आता रस्ते, आता तुम्ही बघताय रस्ते चांगलेच आहेत. परत महिलांसाठी ST बस अर्धी तिकीट आहे. परत बचत गटाच्या सुविधा आहेत. तर नंतर आमच्या शिराळ्यासारख्या मोठ्या भुईकोट किल्ला आहे, तिथं संभाजी महाराजांसाठी धैर्यशील माने साहेबांनी आता काहीतरी निधी मंजूर केलेला आहे, आता इलेक्शनच्या आधीच झालेला आहे. तर आमच्या शिराळ्याची नागपंचमीसाठी पण त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. अशा बऱ्यापैकी धैर्यशील मानेने आमच्या गावासाठी 10 लाख रुपये निधी दिला आहे. या फकीरवाडीसाठी दर्ग्यासाठी 10 लाख रुपये निधी मिळाला आहे. म्हणजे इथून मागच्या कोणी खासदार असू दे, आम्ही कोणाचं नाव घेणार नाही, कारण आम्ही एवढं सामान्य लोक आहे, कोणाला नाव घेऊ शकत नाही आम्ही. त्यांनी आमच्या गावाला नागरिकांना विचारा 1 रुपयाचीही मदत केलेली नाही. शेतकऱ्यासाठी भांडतेत, बरोबर आहे, मान्य आहे. पण शेतकऱ्यासाठी भांडताना तुम्ही गावातील लोकांना निधी दिला पाहिजे ना. आता धैर्यशील दादांनी आमच्या गावासाठी स्मशानभूमीसाठी 3.5-4 लाख रुपये दिला आहे. जलजीवन मिशनसाठी दोन्ही गावं आमची जवळजवळ आहेत, फकीरवाडी असू दे, चिखलवाडी असू दे, दोन्ही गावांना निधी दिला. आणि इथं दर्गा आहे, तिथं दर्ग्यासाठी 10.5 लाख रुपये दिले. शेतीला चांगले दिवस आलेत म्हणून 100%. आता काही शेतकरी म्हणतात भाव मिळत नाही, भाव का मिळत नाही. मोदी सरकारने 250 रुपये FRP जाहीर केली. मग ती कोणामुळे मिळाली? कांद्याची निर्यात एकदम, कांद्याला भाव मिळायला बंद केली. कांदा आता आमच्याकडे असं मुख्य पीक असं ऊसच आहे, महत्वाचं असा विषय आहे. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा 500 रुपये दर होता, ऐका की 500 रुपये दर होता पहिल्यांदा. आता 3,500 रुपये जवळजवळ दर यायला लागलाय, 3200 रुपये दर. मग किती महागाई वाढली म्हणताय तुम्ही, बरोबर आहे, दर मिळेना. मग दर पण मिळतोय ना आता चांगला बऱ्यापैकी. दादा तुम्हाला काय वाटतं, कुठली विषय महत्त्वाचे आहेत या लोकसभा निवडणुकीत? ॲक्च्युली बाय मोदी सरकार म्हणजे देशासाठी ॲक्च्युली नेतृत्व एक नंबरचं आहे. आणि देशासाठी असं आपल्याला पंतप्रधान पाहिजेच. डिसिजन योग्य टायमाला योग्य घेणारा मोदी पाहिजेच आपल्याला, मोदी साहेब. कुठले डिसिजन त्यांनी घेतलेले योग्य वाटतं? त्यांचे जे सर्जिकल ट्रायल्स म्हणा, हे कुठलेही म्हणा, आपलं फौजीचं नेतृत्व म्हणा, ही एकदम योग्य आहे. जिथल्या तिथे आपलं कामं कोणाला लक्ष ठेवणे हे ते बरं आहे ॲक्च्युली एका दृष्टिकोनात. नागरिकांचं म्हणणं आहे की सध्या म्हणजे या इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की देशातले जी सध्याची परिस्थिती ती चांगली आहे आणि मोदी सरकारच पुन्हा आलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. मतदारांची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत तरुण वर्ग पण आहे, काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत. त्यांना काय वाटतंय या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये, कुठले महत्त्वाचे विषय आहेत की ज्याची चर्चा व्हायला पाहिजे असं त्यांना वाटतंय? कुठले महत्त्वाचे विषय आहेत या लोकसभा निवडणुकीसाठी मध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे? ऊस दराचा प्रश्न कमी मिळतोय का जास्त मिळतोय? कमीच मिळतोय. म्हणजे शेतकऱ्याचे दिवस नाहीत, चांगले नाहीत. आता तरी चांगली नाही. तुमचं काय म्हणणं? उसाचाच दर आला पाहिजे. सरकारचं धोरण कसं आहे तुम्हाला, शेतीच्या संदर्भातलं सरकारचं धोरण कसं आहे? काय GST बंद केला पाहिजे. दुधाचा दर वाढला पाहिजे. दुधाचा दर कमीच आहे अजून. मग परवडत नाही का? परवडत नाही. कसं काय परवडत नाही? GST जातोय ना 18% कटून. कशात न दुधावर 18%? मग तुम्हाला कुठं 18% दुधावर? दुधात आपल्याला खुराकावरती. होय, खुराकावरती. म्हणजे आपण जे खतं घेतोय खुराक घेतोय त्याच्यावर. होय, त्याच्यामुळे तुम्हाला परवडत नाही. त्याच्यामुळे परवडत नाही. आमचा पश्चिम भाग हा शेतीचा आहे. शेतीसाठी लढणारा आम्हाला ह्यावेळी शेतीसाठी
लढणारे राजू शेट्टी होते, त्यांना पण आम्ही संधी देऊन बघितल्या. बऱ्याच दिवसात त्यांनी आंदोलने वगैरे करून चांगले हे केले. पण आता एक सत्यजित आबा सरोडकरांच्या माध्यमातून एक नवीन चेहऱ्याला आम्हाला संधी द्यायची आहे. मागच्या वर्षी आम्ही धैर्यशील मागच्या पंचवार्षिकला आम्ही धैर्यशील मानेंना पण निवडून दिले. तरुण वर्गानंच धैर्यशील मानेंना मागच्या वर्षी भरपूर प्रमाणात नवीन चेहरा म्हणून मतदान पण केलेलं आहे. पण त्या पट्टीत धैर्यशील मानेंचं काम नाही या भागात. त्या पट्टीत आम्हाला वाटतं आमच्या गावात ते हाता मोजण्या इतक्याच वेळेत आलेले आहेत. तसं आम्हाला ह्या वर्षी नवीन चेहऱ्याला माझ्या वैयक्तिक ह्याच्यानुसार तर आम्हाला नवीन चेहऱ्याला एका संधी द्यायची आहे. सरोडकर आबा हे एक शेतकरीच कुटुंबातले आहेत. ते काय त्यांच्या मागं कुठला कारखानदारी नाही, त्यांच्या मागं कुठला कारखान्याचा किंवा कुठल्याही गोष्टीचा मागं वारसा नाही. त्यांच्यावर टीका करण्यासारखं म्हणजे आता काहीच नाही. त्यामुळे एक नवीन चेहरा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बदल ह्याच्यासाठी करायचा आहे. आजोबा आहेत माझ्यासोबत. आजोबा काय सांगाल तुम्ही? अहो ही 3,000 रुपये देतात बरोबर. हां. नांगरटीचं 3,500 रुपये ती बघताय का लागवडीचं आणि भांगलणीचं ती. बरं. शेतकरी मिली का खाली ती 40-40ला काय गाडीनं वर पडते ती खाली भरडायला आले की त्यांनी जेवण नाही सरळ वेळेला मिळत नाही. शेतीवर जीवन चाललेलं आहे त्या माणसानं काय करायचं? परवडतच नाही अजिबात. परवडत नाही. दुधाचं पण तोच प्रकार. मोलामागची वैरंगाण राहते म्हणून त्याला मिळते का काय तेव्हा? ही मुद्दा आहे शेतकरी असं दुसरं काय नाही. फक्त त्याला इकी नसल्यामुळं आवाज उठत नाही. एकण्याचा उपयोग होणार नाही. पीटी चांगली गट्टीन झालं तर ती कुठं जमतं. गावातला एक तरुण आहे माझ्यासोबत, पहिल्यांदाच मतदान करणार आहे तो. आणि निवडणुकीच्या संदर्भात किंवा मतदानासंदर्भात तुझं काय भावना आहेत तुझ्या मनामध्ये? अजून काही तसं नाही, पण असं मला काही आभासनी मतदान करायचं. का बरं? पहिलंच मतदान आहे, एकदम असं ठरवून? पहिलंच नवीन माणूस खासदारकीला उभा राहिलेला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. कोण? चांगला आहे. तू पण पहिल्यांदाच करतोय, ते पण पहिल्यांदाच करतात म्हणून. हां. माझ्यासोबत तरुण आहेत. तर मला त्यांना विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये गेली काय म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये जे काही राजकारण झालं तर राजकारण तुम्हाला कसं वाटलं? राजकारणाच काय पाक चौथाच केला ते. भाजपने तर पाक हेच केलं. युवा पोरं बरबाद झाली, भरतीचं काहीच नाही. त्यामुळे पोरं आता सगळी अशीच काय शेतीत वगैरे पडले. पण भाजप तर म्हणतो की आम्ही यांचे पक्ष फोडले नाहीत. फोडले नाही खरं. आता युवा पिढी भरतीचं पाक हेच केलं ना. अजून मराठा आरक्षण पण नाही मिळालं. असं काय भरपूर. म्हणजे मराठा आरक्षणाचा परिणाम ह्या निवडणुकीवर होऊ शकतो? होणार की होणार. इकडं काही तरुण आहेत, मला त्यांना विचारायचं आहे, जे महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचं जे राजकारण झालं तर तुम्ही तरुण लोक त्याच्याकडे कसं बघता? चुकीच्या पद्धतीचं आहे हे राजकारण. तसं म्हणायचं तर आता युतीतील माणसं किंवा उद्धव ठाकरेंच्या जागा असतील किंवा भाजपला दिलेलं जे त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केले, त्यांना ह्या निवडणुकीत त्यांना बघायला बदल होणार. ह्या निवडणुकीला तरी महाराष्ट्रात बदल होईल असं वाटतंय. ह्या खासदारकीच्या येणं तोडातोडी फोडाफोडीचं राजकारण जे झाले त्याच्यात बदल नक्कीच होईल असे अपेक्षा तर आहे. पण बघूया, भाजपची ताकद पण त्या प्रमाणात जास्तच आहे तशी म्हणायला गेलं. पण तरी पण थोडाफार बदल होऊ शकतो. बदल काय हा 5 वर्षात किंवा 5 वर्षात हा लगेच होणार नाही किंवा मोदी लगेच पडणार नाहीत. अजून राहुल गांधींना वर यायला बरीच वर्ष जातील. बरेच म्हणजे हळूहळू ह्या निवडणुकीतून सुरुवात तरी होईल. मोदींच्या विरोधाला किंवा मोदींच्या ज्या कामांना आहे त्या ह्या निवडणुकीतून विरोधाला सुरुवात तरी होईल. तशी झालेली दिसते. तशी झालेली आता दिसते. हळूहळू ह्या मतदानानंतर कळेल. खासदारकीला नंतर विधानसभा आमदारकीला यानंतर कळेल हळूहळू. मराठा आरक्षणाचा विषय तुमच्या सहकारी मित्रांनी उपस्थित केला म्हणून विचारतो की मराठा आरक्षणाचा प्रश्न ह्या निवडणुकीवरती किती परिणामकारक ठरू शकतो? मला तरी नाही वाटत ह्या किती म्हणजे फरक पडेल. कारण की प्रत्येकजण जसा आपल्याला मराठा ह्याचा फायदा होईल त्याच पद्धतीनं वागतोय. आम्ही अजून आता पोलीस भरती असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या आता सगळ्या स्थगित आहे त्यांना किंवा होतात किंवा ते रूल निघतात आणि कॅन्सल करतात नंतर आणि काढतात. आता ते आर्मीचं झालं ते पण चुकीच्या पद्धती आहेत. मला वाटत नाही ह्याच्यात मराठा ह्याला काहीतरी धरून म्हणजे ज्या मराठा हे जो एक हे आहे वर्ग आहे त्याचा फक्त फायदा जसा होईल
त्याचप्रमाणे वापर करून घेतात. आता ह्या निवडणुकीत पण आश्वासनं देणार, तुम्हाला आरक्षण देऊ, तुम्हाला हे करू ते करू. जशा निवडणुका होतील तसं आणि नंतर म्हणणार त्याला काहीतरी कोणी कोर्टात हे दिलं ते दिलं, कोर्टात त्याला आणि कोणतरी दुसऱ्या प्रवर्गातले त्यांना हे देणार, की असंच चालत जाणार. आरक्षण लवकर मिळेल असे काय वाटत नाही. हे असंच चालत राहणार. मग इलेक्शन हे कुठल्या मुद्द्यावर होईल असं वाटतं? इलेक्शन आत्ता बघूया. इलेक्शनाचा आत्ता मूळ चेहरा बघायचं म्हटलं तर विकास कामं किंवा हा काय वाटत नाही. म्हणजे विकास कामं आहेतच, सोडा विकास कामं काय होत्यातच, सगळ्या बाजूनं होत्यात. पण आत्ता मला वैयक्तिक असं वाटतं की वरच्या तोडातोडीच्या राजकारणावर किंवा ह्या मुद्द्यांवरच ह्यावेळी मतदान, ग्रामीण भागात तर वरच्या तोडातोडी फोडाफोडीच्या ह्याच्यावरच राजकारण ह्यावेळी मतदान होईल असं वाटते. विरोधात होईल का बाजूने होईल? विरोधात नाही होणार. ज्यांनी तोडफोड केल्या किंवा ज्यांनी पक्ष तोडल्यात त्यांच्या बाजूने, त्यांच्या विरोधातच होणार मतदान ग्रामीण भागात तरी. म्हणजे माणसाला त्याबद्दलची सहानुभूती असत्या. त्या माणसांबद्दल आता शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्याबद्दल माणसांच्या मनात प्रचंड सहानुभूती आहे. त्यामुळं ह्या मुद्द्यावर पण मतदान होऊ शकते. काय तरुण वर्गाचा प्रतिसाद आहे किंवा त्यांच्या भूमिका काय आहेत आपण जाणून घेतलेल्या आहेत. आणि ह्या पन्हाळा तालुक्यामधले हे शेतकरी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आपण मतदारांशी संवाद साधतो. तर या पट्ट्यातले जे शेतकरी आहेत ह्यांचं काय म्हणणं आहे देशाच्या एकूण परिस्थितीविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल? लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे ही राष्ट्रीय धोरणं, महागाई, बेरोजगारी, त्यानंतर हमीभाव या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध याच्यावर ही निवडणूक होते. ते आपल्या इथं नेमकं इतर काय प्रश्न आहेत गल्लीबोळात त्याचे आणि याच निवडणुकीचा काय संबंध नसतो. तर तुम्ही शेतकरी म्हणून या सगळ्या या निवडणुकीकडे कसं बघताय? आम्ही शेतकरी म्हणून या निवडणुकीकडे असं बघतो की नरेंद्र मोदी जे त्यांचं जे आता व्हिजन चालू आहे ते आता या 10 वर्षात चालू आहे, अजून त्यांना पुढे जरा वेळ द्यावा लागणार आहे. एकाएकी हा सगळा काय प्रश्न संपणार नाही, शेतीचा संपणार नाही आणि कुठलाही संपणार नाही. फक्त त्यांच्या माध्यमातून फक्त एवढं झाले की देशाची सुरक्षता हा एक त्यांच्यावर आमचा मोठा विश्वास आहे. जगाच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर आज त्यांची देशाच्या माध्यमातून एक मोठी वचक आहे. एक आपलं घर राखायचं जसं आपण खमक्या लागतो तसं देश राखायसुद्धा एक खमक्या माणूस म्हणजे असं आम्हाला तर वाटतो. आज भविष्यात त्यांना काही थोडे दिवस द्यावं लागतील, मग नंतर हे शेतीचं प्रश्न हे सुटणारच आहेत. आज उत्पादनच इतकं होतं आहे की आम्हीच आम्हाने म्हणजे उत्पादन भागूनसुद्धा आम्ही बऱ्या लोकांनी विकू शकतो आहे. मग ती उत्पादन थोडाफार दर कमी जास्त होईल, काही तर होईल, त्यावरसुद्धा ती मार्ग भविष्यात काढतील. पण आजच्या घटनेला देश वाचणं गरजेचं आहे. देश जर वाचायचा झाला तर मोदीची साथ द्यावी लागेल, कारण त्या माणसाचं फार मोठं विचार आहेत आणि त्या विचारानं गेलं तर कुठंतरी ते मार्ग बऱ्यापैकी लागेल. आणि आज जर मोदींनी थांबवायला गेलो तर हे बऱ्याच प्रकारचे पक्ष एकत्र आलेल्यांच्यात त्याचा मेळ होणार नाही. नवीन आणि आपण 10 वर्ष मागे गेल्यातला प्रकार होईल असं आमचं मत आहे. आता एक महाराष्ट्रामध्ये आपण एक चित्र बघतोय की शेतीमालाला हमीभाव न मिळाल्यामुळं बराचसा शेतकरी वर्ग नाराज दिसतो. तर तुमच्या पट्ट्यात काय परिस्थिती? आमच्या पट्ट्यात आम्ही शेतीच्या निव्वळ एका उत्पादनावर कधीच चालत नाही. 2-3 प्रकारचे आम्ही उत्पादन घेतो. त्या उत्पादनात काय होतं की एखाद्याला दर मिळतो, एखाद्याला कमी मिळतो. काय एखादं पीक आमच्याकडे आमच्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची एवढी ताकद आहे की एखादं उत्पादन आम्ही एखाद्या वर्षी ठेवू बी शकतो आणि पुढल्या वर्षी देऊ शकतो ते दर आल्यानंतर. ऊस हा एवढं पीक आहे की ते वर्षाला घालवायला लागते. पण त्या पिकापेक्षा बी आम्ही जास्त वेगवेगळी पिकं घ्यायच्या प्रयत्नात असतो. हमीभाव शासनानं दिला पाहिजे, पण शासनसुद्धा हमीभाव देत असताना काही तर टप्प्यातच देऊ शकणार ना. पण दिला पाहिजे हमीभाव दिला तर एकाच पिकाला देऊन चालणार नाही. बऱ्याच पिकांनी जर हमीभाव दिला तर शेतकरी बरीच पिकं करतील, म्हणजे त्याचं उत्पादन सगळ्यात थोडं कमी राहील. एका पिकाला जर हमीभाव दिला तर त्याच पिकाकडे शेतकरी सगळं वळलं जाणार आणि नवीन उत्पादनच एवढं होणार की त्या हमीभावासुद्धा घ्यायला शासनाला परवडणार नाही. म्हणून आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये एक सध्या खूप मोठा विषय चर्चेला आहे सध्या. अगदी विदर्भापासून, मराठवाड्यापासून ते अगदी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जे तोडफोडीचं जे राजकारण झालं त्याच्याबद्दल कुठंतरी नाराजी, निराशा आणि एक विरोधात सूर लोकांमध्ये ऐकायला मिळतोय, दिसतोय तो बऱ्यापैकी. तर तुम्ही कसं बघता याच्याकडे? आम्ही या तोडफोडीकडे कसं बघतो की
प्रत्येक म्हणजे राज्यात किंवा आमच्या आता महाराष्ट्रात 2 तोडफोडी झाल्या. हे आता आमचं बघण्याचा उद्देश एवढाच आहे की 2 पक्ष आहेत. ज्यावेळा मागे ही भाजपने एकत्र होती ती फुटून तिने काँग्रेसकडे गेलीत म्हणून हिने 3ची फोडलीत. ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? हे 2-3 पक्षच काम करणार, त्याच्यापेक्षा आम्हाला वेगळं काय करता येणार नाही. मग ह्यांचं कार्यकर्ते असतात ते म्हणणार फोडलं ती चांगलं झाले, आणि पहिली होती ती फुटल्यामुळे नाराज आहे. माणसं आहे तीच आहे, ज्याच्या त्याची जेस त्याला असतात. निवडणुकी ज्याच्या त्याच्या माणसावरच होती आहे. कुठल्या आता आम्ही मोदींना मानतोय, आमच्या पट्टीनं आम्ही मानणारे असणार. त्यांचं काँग्रेसचं सरकार पडलं, राष्ट्रवादीची फुटली, शिवसेना फुटली, 3ची माणसं आहेत त्यांना नाराज वाटणार. पण ही फुटून ज्या वेळा ह्या माणसातनी आलीत त्यावेळेला ह्यांना आनंद वाटणारी बी अशी आहेच की संख्याही काय निमित्त चालत असते. म्हणजे अगदी समर्पक जी भावना आहे त्यांची ती बॅलन्स भावना आहे. सरकार आता हा जो सगळा पट्टा आहे पन्हाळा तालुका आहे आणि तालुक्यातली ही सगळी शेतकरी मंडळी आहेत, तर एका पिकावर ते अवलंबून नाही आहे. त्याच्यामुळं शेतीचं जे उत्पन्न आहे ते त्यांना समाधानकारक मिळतं आहे अशी त्यांची भावना आहे. आणि देशामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून मोदी सरकार असणं गरजेचं आहे. परंतु एकूण ज्यावेळी आम्ही पूर्ण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस असं दिसतं की म्हणजे हातकणंगले ग्रामीण विधानसभा असेल, इचलकरंजी असेल किंवा शिरोळा असेल, शिराळा असेल, इस्लामपूर असेल, हे जे वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ आहेत याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी दिसून येत आहेत. ग्रामीण भागामध्ये विशेषतः तोडफोडीच्या राजकारणावरून थोडासा नाराजीचा सूर आपल्याला बघायला जास्त मिळतो, तो शहरी भागात जरा कमी बघायला मिळतो. परंतु यावेळेस बदल व्हावा असं मेजॉरिटी लोकांना वाटते. तशा प्रतिक्रिया ह्या आपल्याला रँडम पद्धतीनं आपण भेटतोय. म्हणजे कुठेही आपण असं ठरवून कुठल्या लोकांना भेटत नाही. जिथं लोक दिसतात तिथं आपण जातो, त्यांच्याशी बोलतो आणि ते हे सगळे प्रश्न मांडतात. शेतीचा प्रश्न काही ठिकाणी आहे, पाणी आहे तर पिकाला भाव कायमस्वरूपी मिळत नाही, तर काही ठिकाणी पाणीच नाही त्याच्यामुळं पिकच घेता येत नाहीत, अशी ही सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं बेरोजगारीचे प्रश्नसुद्धा अनेकांनी उपस्थित केले, महागाईचा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. अशा पद्धतीनं हे सगळं चित्र हे आपल्या समोर आलेलं आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. आणि आमचे जो हा काही जागर लोकशाहीचा महाराष्ट्र दौरा आहे, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आम्ही जो हा फॉर द पीपल न्यूजनं जो दौरा आम्ही करतोय आणि त्यातून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातला आढावा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे निश्चित कळवा. आणि फेसबुक आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ.